नगर परिषद अंतर्गत सन 2023-24 मधील विशेष निधीतून झालेल्या कथित बोगस कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट पाथरी यांच्या वतीने सोमवार दिनांक 30 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाआधी आंदोलकांनी पाथरी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर 3 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितले होते, परंतु प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। मोर्चा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाजवळील उपोषण स्थळापासून सुरू होऊन राष्ट्रीय महामार्ग 61 सेंट्रल नाका आणि बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयावर विसावला। यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की संबंधित उपअभियंता, शाखा अभियंता व गुत्तेदार यांनी संगनमत करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा अपव्यय केला आहे। याबाबत दिलेल्या तक्रारीनंतरही अद्याप कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही। पठाण हमीद खान शेर खान हे याच मागणीसाठी 25 जून पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे। या आंदोलनात उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्रानी, माजी नगरसेवक कलीम अन्सारी, माजी नगरसेवक रंगनाथ विरकर, माजी नगरसेवक राजेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष खुर्शीद शेख, माजी नगरसेवक रफिक अन्सारी, माजी नगरसेवक रज्जाक कुरेशी, शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, व्यापारी संघटनेचे गोविंद बाहेते यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लवकरच दोषींवर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला।